Hello students, good morning. Today onwards we are starting our second unit, that is stock exchange. This unit is related with stock exchange, BSE, NSE and all information about that. Okay. So the stock exchange in India serves as a market where financial instruments like stocks, bonds and commodities are traded. स्टॉक एक्सचेंज हे कशाशी रिलेटेड आहे, तर जे वेगवेगळे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहेत त्याच्याशी रिलेटेड आहे. फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट कोणते असतात? स्टॉक असतात, शेअर्स असतात, बॉन्ड्स असतात, डिबेंचर्स असतात. ओके, सो इट इज अ प्लॅटफॉर्म, म्हणजे स्टॉक एक्सचेंज इज अ प्लॅटफॉर्म वेअर बायर्स अँड सेलर्स come together to trade financial tools during a specific hours. Stock exchange work under the guidelines of SEBI. SEBI means Security Exchange Board of India. त्यांच्या गाईडलाईननुसार स्टॉक एक्सचेंज काम करत असतं. However, only those companies who are listed in stock exchange are allowed to trade it in. म्हणजे ज्या कंपन्यांनी त्यांचे शेअर्स स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट केलेत, लिस्ट म्हणजे रजिस्टर केलेत, ओनली दॅट कंपनीज, फक्त त्याच कंपनींना काय करता येतं, स्टॉक एक्सचेंजमध्ये ट्रेड करता येतं. मोस्टली ए स्टॉक एक्सचेंज इन इंडिया वर्क्स इंडिपेंडंटली ॲज नो मार्केट मेकर्स ऑर स्पेशलिस्ट आर प्रेझेंट इन देम. इंडियामध्ये काय सिच्युएशन आहे, तर हे जे स्टॉक एक्सचेंजेस आहेत ते काय करतात, इंडिपेंडंटली स्वतंत्रपणे काम करत असतात. त्यांना कोणत्याही स्पेशलिस्टची किंवा मार्केट मेकर्सची गरज नसते. द एंटायर प्रोसेस ऑफ ट्रेडिंग इन स्टॉक एक्सचेंज इन इंडिया इज ऑर्डर ड्रिवन अँड इज कंडक्टेड ओव्हर अँड इलेक्ट्रॉनिक लिमिट ऑर्डर बुक. ही जी प्रोसेस आहे स्टॉक एक्सचेंजची सगळी काय आहे, इलेक्ट्रॉनिक प्रोसेस आहे. ऑनलाईन सगळ्यांचे कारभार चालतात, ह्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत ह्या सगळ्या ऑनलाईन चालतात. द मेजर बेनिफिट ऑफ सच ऑर्डर ड्रिवन मार्केट इज दॅट इट फॅसिलिटेट ट्रान्सपरन्सी इन ट्रान्झॅक्शन्स बाय डिस्प्लेइंग ऑल मार्केट ऑर्डर्स पब्लिकली. आणि हे ऑनलाईन असल्यामुळं काय आहे की इथे ट्रान्सपरंट, पारदर्शक सगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात. म्हणजे जे हर्षद मेहताच्या काळात झालं होतं, केतन पारेख तुम्हाला माहिती असतील किंवा तुम्ही वाचलं असेल, हर्षद मेहताची तर एक वेब सिरीज पण आहे, ती पण तुम्ही पहा, बरोबर आहे की नाही. आणि मग काय आहे की असे काही स्कॅम्स पुन्हा होऊ नयेत म्हणून ही जी ट्रेडिंग सिस्टीम आहे ही काय आहे, ट्रान्सपरंट आहे आणि प्रॉपर आहे. Brokers play a vital role in trading system of stock exchange as all orders are placed through them. ब्रोकरकडूनच सगळ्या ऑर्डर काय केल्या जातात, प्लेस केल्या जातात. आणि सो ही ऑर दॅट इन्स्टिट्यूशन, ब्रोकर मे बी इंडिव्हिज्युअल ऑर मे बी इन्स्टिट्यूशन, इन्स्टिट्यूशन असू शकते ब्रोकर्सची किंवा काय असू शकतो, तो इंडिव्हिज्युअल असू शकतो. आणि मग तो काय करतो की व्हायटल रोल ऑर इम्पॉर्टंट रोल हा या ट्रेडिंग सिस्टीममध्ये प्ले करत असतो. Both institutional investors and retail customers can avail the benefits associated with direct market access or DMA. आता इथे इन्व्हेस्टमेंट करत असताना what are the different methods of investment? So investors can invest in stock exchange in India through two ways. झालेले आहेत आपले प्रायमरी मार्केट अँड सेकंडरी मार्केट. मग प्रायमरी मार्केट मीन्स काय, this market creates securities and act as a platform where firms float their new stock options and bonds for the general public to acquire. It is where companies enlist their shares for the first time. शिकलेलो आपण प्रायमरी मार्केट फर्स्ट युनिटमध्ये, पुन्हा पुन्हा मी रिपीट करणार नाही आणि वेळ घालवणार नाही. आणि सेकंडरी मार्केट मीन्स काय आहे, सेकंड हँड सिक्युरिटीज तुम्ही सेल करू शकता, बरोबर. The secondary market is also known as stock market. It acts as a trading platform for investors. Here, investors trade in securities without involving the companies who issued them in the first place with the help of brokers. This market is further broken down into auction market and dealer market. दोन टाईपमध्ये हे मार्केट असतं.
आता व्हॉट आर द डिफरंट मेजर मार्केट स्टॉक एक्सचेंजेस इन इंडिया. भारतामध्ये कोणकोणते स्टॉक एक्सचेंजेस आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. आपण त्याची डिटेल इन्फॉर्मेशन घेणारच आहोत. मेनली देअर आर 2 मेजर टाईप्स ऑफ स्टॉक एक्सचेंजेस, दॅट इज BSE, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहोत. दिस पर्टिक्युलर स्टॉक एक्सचेंज वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1875 इन मुंबई ॲट दलाल स्ट्रीट. It renowned as the oldest stock exchange not just in Asia and the world's 10th largest stock exchange. ठीक आहे. दलाल स्ट्रीटवरती याचं एस्टॅब्लिश झालेलं आहे आणि ते 1875ला एस्टॅब्लिश झालेलं आहे आणि ही इंडियातलं सर्वात ओल्डेस्ट स्टॉक एक्सचेंज आहे आणि एशियामधलं 10th नंबरचं लार्जेस्ट स्टॉक एक्सचेंज आहे. कोणतं? BSE. Then NSE means National Stock Exchange. The NSE was established in 1992 in Mumbai and is accredited as the pioneer among the demutualized electronic stock exchange market in India. This stock exchange market was established with the objective to eliminate the monopolistic impact of the Bombay Stock Exchange in the Indian stock market. बघा काय झालेलं आहे, सर्वात पहिल्यांदा BSE एस्टॅब्लिश झालं, मग त्याची मोनोपॉली क्रिएट झाली. ही मोनोपॉली तोडून काढण्यासाठी, मोडून काढण्यासाठी NSEची स्थापना आपण केव्हा केली? 1992ला. आणि काय केलेलं आहे की ही जी BSEची मक्तेदारी होती ती आपल्याला काय करायची होती? कमी करायची होती, मोडून काढायची होती. म्हणून आपण काय केलं? NSEची आपण म्हणजे इंडियन गव्हर्नमेंटने NSEची स्थापना केलेली आहे. डिटेलमध्ये आहे आपल्याला या युनिटमध्येच आपण BSE अँड NSE हे दोन्हीही शिकणार आहोत. आता कोणकोणते आणखी मोर स्टॉक एक्सचेंजेस आपल्या इंडियामध्ये आहेत? तर फर्स्ट आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड, इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज और त्याला इंडिया INX म्हणतात. देन मेट्रोपॉलिटन स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया, देन नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया, NSE IFSC लिमिटेड. ओके, हे असे वेगवेगळे स्टॉक एक्सचेंजेस आपल्याकडे आहेत. So, being a vital part of Indian stock market, a stock exchange in India tends to influence the country's financial sector to a great extent. Stock exchangeचं कामच काय आहे? टू प्रोव्हाइड फंड, टू प्रोव्हाइड मनी. बरोबर, पैसा पुरवणं कंपन्यांना, त्यांना मदत करणं, फायनान्शियल त्यांना हेल्प करणं. सो देअर कलेक्टिव्ह परफॉर्मन्स हॅपन टू बी डिसायडिंग फॅक्टर टू इकॉनॉमिक ग्रोथ. आणि जसजशा कंपन्यांची ग्रोथ होईल तर तसं काय होत असतं? इकॉनॉमिक ग्रोथ पण आपल्या देशाची होत असते. म्हणजेच काय आहे की हे स्टॉक एक्सचेंजेस आपल्या इकॉनॉमिक ग्रोथला फार मोठा हातभार लावत असते, खूप मोठा हेल्प करत असते, हेल्पिंग हँड आहे. ऑल्सो ऑल मेजर टाईप्स ऑफ स्टॉक एक्सचेंजेस आर क्लोजली इंटिग्रेटेड विथ इच अदर. आणि वरती आपण हे 4-5 प्रकार पाहिले, हे सगळे काय आहेत? एकमेकांशी जोडलेले आहेत, इंटिग्रेटेड आहेत. इफ वन मेजर स्टॉक एक्सचेंज फॉल, बघा BSEचा जर काय झाला, शेअर गडगडला तर काय होतं? बाकीच्या सगळ्या शेअर मार्केटवरती पण काय होतो? त्याचा परिणाम होतो. इट विल हॅव ए रिपल इफेक्ट ऑन ऑल अदर मेजर एक्सचेंजेस अक्रॉस द ग्लोब. बघा इथं खाली दिलंच आहे. फॉर एक्झाम्पल, इफ द इंडेक्स ऑफ बॉम्बे स्टॉक एक्सचेंज फॉल, इट्स इफेक्ट विल बी फेल्ट अक्रॉस स्टॉक एक्सचेंजेस लाईक न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज, टोकियो स्टॉक एक्सचेंज, शांघाय स्टॉक एक्सचेंज एट्सेट्रा. म्हणजे फक्त इंडियामधल्याच नाही तर बाहेरच्या देशातले सुद्धा स्टॉक एक्सचेंजच्या इंडेक्सवरती याचा इफेक्ट होत असतो. समज स्टॉक एक्सचेंज ही जी काही हे आहे सेंट्रल आयडिया आहे, तुम्हाला लक्षात आलं का काय आहे स्टॉक एक्सचेंज? इथं काय केलं जातं? आपलं झालेलं आहे लास्ट युनिटमध्ये सुद्धा आपण काय केलेलं आहे? डिस्कस केलेलं आहे की काय आहे स्टॉक एक्सचेंज आणि त्याचे फंक्शन्स काय आहेत, पार्टिसिपंट कोण आहेत, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. सेकंड युनिटमध्ये रिपीट झालेलं आहे ते पुन्हा. ओके, नाव बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE, त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण घेऊयात. सो BSE इज द फर्स्ट अँड लार्जेस्ट सिक्युरिटीज मार्केट इन इंडिया. फर्स्ट आहे, लक्षात घ्या. सिक्युरिटी मार्केट मीन्स buying and selling of all types of securities, and was established in 1875 as the Native Share and Stock Brokers Association.
Based in Mumbai, India, the BSE lists close to 6,000 companies and is one of the largest exchange in the world, along with the New York Stock Exchange. नेसडॅक म्हणतात त्याला. न्यूयॉर्कला काय म्हणतात? न्यूयॉर्कचं जे स्टॉक एक्सचेंज आहे त्याला नेसडॅक म्हणतात. म्हणजे काय आहे की या BSEमध्ये 6,000 कंपन्या ह्या काय आहेत? रजिस्टर्ड आहेत, लिस्टेड आहेत. म्हणजे काय होतं? 6,000 कंपन्यांचं काय होतं? इथे शेअर ट्रेडिंग चालतं. द BSE हॅज हेल्प्ड डेव्हलप इंडियाज कॅपिटल मार्केट. BSE काय करतं आहे की हे जे कॅपिटल मार्केट आहे इंडियाचं त्याला खूप मोठ्या प्रमाणावरती हेल्प करत असतं. इन्क्लुडिंग रिटेल डेप्ट मार्केट. डेप्ट मार्केट पण आपलं झालेलं आहे अभ्यास, टाईप्स पण झालेले आहेत त्याचे. ठीक आहे. ह्या रिटेल डेप्ट मार्केटला पण काय करतं? हे BSE हेल्प करत असतं. अँड हॅज हेल्प्ड ग्रो द इंडियन कॉर्पोरेट सेक्टर. The BSE is Asia's first stock exchange and also includes an equities trading platform for small and medium enterprises. मग BSE काय करत आहे की SMEला म्हणजे स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेसला काय करत असतं? त्यांच्या इक्विटीज बाईंग अँड सेलिंग करण्यासाठी हेल्प करत असतं. BSE has diversified into providing other capital market services including clearing, settlement and risk management. म्हणजे फक्त शेअर ट्रेडिंगचंच काम करत नाही तर BSE काय करतं? क्लिअरिंगची कामं करतं, सेटलमेंट करतं अँड रिस्क मॅनेजमेंटची सुद्धा कामं करत आहे. BSE established in 1875 as the Native Share and Stock Brokers Association. The Bombay Stock Exchange is Asia's first exchange and the largest security market in India. The BSE has been instrumental in developing India's capital market by providing an efficient platform for the Indian corporate sector to raise investment capital. कॅपिटल रेज करण्यासाठी हे BSE खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला काय करत असतं? हेल्प करत असतं या कॉर्पोरेट सेक्टरला. The BSE is known for its electronic trading system that provides fast and efficient trade execution. सगळे जे ॲक्टिव्हिटीज आहेत, जे काही ट्रेडिंग आहे BSEचं हे सगळं ऑनलाईन असतं. इलेक्ट्रॉनिक आहे ट्रेडिंग सिस्टीम जी आहे ती इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग सिस्टीम आहे आणि त्याच्यामुळं काय होतं? फास्ट आणि इफिशियंट असं ट्रेड एक्झिक्युशन इथलं होत असतं. द BSE enables investors to trade in equities, currencies, debt instrument, derivatives and mutual funds. बघा फक्त शेअर्समध्येच नाही तर BSE काय करते की इक्विटीजमध्ये करन्सी, फॉरेनच्या करन्सीज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ट्रेडिंग करण्यासाठी त्यांना डेप्ट इन्स्ट्रुमेंट आहे, डेरिव्हेटिव्ज आहेत, म्युच्युअल फंड आहेत, या सगळ्यामध्ये काय करत असते? इन्व्हेस्टरला गाईड करत असते आणि ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज पण पुरवत असते. The BSE also provide other important capital market trading services such as risk management, clearing, settlement and investors education. वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्रामसुद्धा ऑर्गनाईज करते की जेणेकरून काय होईल की इन्व्हेस्टरला आपण नक्की आपली इन्व्हेस्टमेंट कुठे करावी यासाठी गाईडलाईन मिळते. आता याच्या पुढे काय काय डेव्हलपमेंट झाली BSEमध्ये? म्हणजे 1875ला जरी हे एस्टॅब्लिश झालेलं असलं तरी इन 1995 द BSE स्विच्ड फ्रॉम ॲन ओपन फ्लोअर टू ॲन इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग सिस्टीम. बघा म्हणजे बिफोर 1995 म्हणजे 1995 पूर्वी BSEचे सगळे व्यवहार हे काय होते? ऑफलाईन होते, फिजिकल फॉर्ममध्ये होते. पण त्याच्यानंतर मात्र आफ्टर 1995मध्ये सगळी ट्रेडिंग सिस्टीम ही इलेक्ट्रॉनिक झाली, ऑनलाईन झाली. देअर आर मोर दॅन a dozen इलेक्ट्रॉनिक एक्सचेंजेस इन द US अलोन विथ द न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज अँड नॅसडॅक बीइंग द मोस्ट वाईडली नोन. US एक डझनापेक्षा सुद्धा जास्त काय आहेत? स्टॉक एक्सचेंजेस आहेत की जे काय करतायत? इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग सिस्टीम प्रोव्हाइड करतात. टुडे इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग सिस्टीम डॉमिनेट द फायनान्शियल इंडस्ट्री ओव्हरऑल, ऑफरिंग फ्युअर एरर्स, फास्टर एक्झिक्युशन अँड बेटर इफिशियन्सी दॅन ट्रॅडिशनल ओपन आउटरेट ट्रेडिंग सिस्टीम. बघा काय सांगितलं त्यांनी
की आज फायनान्शियल इंडस्ट्री मीन्स काय आहे? द इंडस्ट्री विच प्रोव्हाइड्स फायनान्स टू कॉर्पोरेट सेक्टर नोन ॲज फायनान्शियल इंडस्ट्री. आणि मग या फायनान्शियल इंडस्ट्रीमध्ये काय आहे की या इलेक्ट्रॉनिक सिस्टीममुळं आपल्याला फ्युअर एरर्स, अगदी कमीत कमी चुका, तात्काळ अंमलबजावणी आणि चांगले बेटर इफिशियन्सी, कार्यक्षमता, चांगल्या कार्यक्षमतेने आपल्याला काय करत असते? ट्रेड करण्यासाठी मदत करत असते. सिक्युरिटीज दॅट द BSE लिस्ट इन्क्लुडेड काय आहेत त्याच्यामध्ये? स्टॉक म्हणजे शेअर सगळ्या प्रकारचे, स्टॉक फ्युचर्स, स्टॉक ऑप्शन्स, इंडेक्स फ्युचर्स, इंडेक्स ऑप्शन्स अँड विकली ऑप्शन्स. ह्या सगळ्या प्रकारच्या सिक्युरिटीज ह्या BSEमध्ये होत असतात. द BSE's ओव्हरऑल परफॉर्मन्स इज मेजर्ड बाय द सेन्सेक्स. सगळ्यात महत्त्वाचं आहे BSEचा परफॉर्मन्स, की BSE काय चांगलं काम करते, वाईट आहे का, परफॉर्मन्स घसरला आहे, ग्रोथ आहे, तर हे कसं मेजर केलं जातं? सेन्सेक्सवरून. A benchmark index of 30 of the BSE's largest and most actively traded stocks covering 12 sectors. बेंचमार्क काय आहे त्याचा? 30. इंडेक्सचा म्हणजे सेन्सेक्स काय आहे की 30 हे बेंचमार्क आहे. बेंचमार्क म्हणजे काय की एक बेंचमार्क आणि बेंचमार्किंग ह्या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. तर एक बेंचमार्क म्हणजे आपण एक ठरवलेलं असतं की परफॉर्मन्सचा क्रायटेरिया की हा किती असला पाहिजे, मिनिमम 30. आता दलाल स्ट्रीटबद्दलची इन्फॉर्मेशन देते. दलाल स्ट्रीटमध्ये काय झालेलं होतं की पहिल्यांदा BSE एस्टॅब्लिश झालेला आहे. द बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इज लोकेटेड ऑन दलाल स्ट्रीट इन डाउनटाउन मुंबई, इंडिया. इन द 1850s, स्टॉक ब्रोकर्स वुड कंडक्ट बिझनेस अंडर ए बनियन ट्री इन फ्रंट ऑफ द मुंबई टाउन हॉल. म्हणजे पहिल्यांदा 1850मध्ये जेव्हा BSE एस्टॅब्लिश झालं तेव्हा ते काय होतं? दलाल स्ट्रीटवरती होतं. आफ्टर ए फ्यू डिकेड्स ऑफ व्हेरियस मीटिंग लोकेशन्स, दलाल स्ट्रीट वॉज फॉर्मरली सिलेक्टेड इन 1874 ॲज द लोकेशन फॉर द नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन. आणि मग 1874मध्ये की इथेच आपलं स्टॉक एक्सचेंज असावं असं काय झालं? ठरवल्या गेलं. सो मुंबई इज नाव ए मेजर फायनान्शियल सेंटर इन इंडिया and Dalal Street is home to a large number of banks, investment firms and related financial service companies. सगळ्या इन्व्हेस्टमेंट कंपन्याज वगैरे या दलाल स्ट्रीटवरती आहेत. द इम्पॉर्टन्स ऑफ दलाल स्ट्रीट टू इंडिया इज सिमिलर टू दॅट ऑफ वॉल स्ट्रीट इन युनायटेड स्टेट्स. युनायटेड स्टेटमध्ये वॉल स्ट्रीटचं जे महत्त्व आहे तेच मुंबईतल्या दलाल स्ट्रीटवरती आहे. Indian investors and the press will cite the investment activity of Dalal Street and will use it as figure of speech to represent the Indian financial industry. BSE provides a host of other services to capital market participants, including कोणकोणत्या सर्व्हिसेस सांगितले मी तुम्हाला? रिस्क मॅनेजमेंट, क्लिअरिंग, सेटलमेंट, मार्केट डेटा सर्व्हिसेस अँड एज्युकेशन. वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स पण प्रोव्हाइड करत असते. इट हॅज ए ग्लोबल रीच विथ कस्टमर्स अराउंड द वर्ल्ड अँड नेशन वाईड प्रेझेंट्स. कस्टमर्स ऑल अराउंड वर्ल्डमध्ये BSEचे आहेत. BSE सिस्टीम अँड प्रोसेसेस आर डिझाईन टू सेफगार्ड market integrity, drive and the growth of Indian capital market and stimulate innovation and competition across all the market segment. BSE is the first exchange in India and second in the world to obtain in ISO 9001-2000 certification. हे ISO 9001-2000 काय आहे? हे सर्टिफिकेशन आहे एक्सलन्ससाठी. आणि मग BSE काय आहे? BSEला फर्स्ट एक्सचेंज आहे की ज्याला ISO सर्टिफिकेशन मिळालेलं आहे. इट इज ऑल्सो द फर्स्ट एक्सचेंज इन द कंट्री अँड सेकंड इन द वर्ल्ड टू रिसीव इन्फॉर्मेशन सिक्युरिटी मॅनेजमेंट स्टँडर्ड. ते सर्टिफिकेट्स आहेत बघा. ऑनलाईन ट्रेडिंग सिस्टीम, बोल्ट म्हणतात त्याला. इट ऑपरेट्स वन ऑफ द मोस्ट रिस्पेक्टेड कॅपिटल मार्केट एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स इन द कंट्री. BSE also provides depository services through its central
डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड एट्सेट्रा. बघा, बॉम्बे एक्सचेंज काय करतं की डिपॉझिटरी सर्व्हिस म्हणजे काय आहे की तुमचे जे काही शेअर सर्टिफिकेट्स आहेत हे इलेक्ट्रॉनिक फॉर्म्समध्ये तुम्हाला ठेवता येतात तिथे. ते काय करतात, त्याचं लॉकर, आपल्याकडे सेफ डिपॉझिट लॉकर जसं कन्सेप्ट आहे तशी ही डिपॉझिटरीची कन्सेप्ट आहे. पण इथं फक्त काय आहे की इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये हे तुमचे सर्टिफिकेट्स ठेवले जातात. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नाव नोन ॲज BSE लिमिटेड. आता बघा, आता त्याला लिमिटेड असं म्हटलं जातं. इज द ओल्डेस्ट स्टॉक एक्सचेंज इन द एंटायर एशिया. ॲज December 2011, the equity market capitalization of the listed companies was estimated to $1 trillion, which made it the 14th largest stock exchange of the world. बघा, आता हे सगळे आकडेवारी दिलेली की कशी ग्रोथ होत गेली. 2011ला काय झालं, 2012ला काय झालं आणि किती कंपन्या, आपण तर वरती किती काय लिहिलं होतं, 6000 लिस्टेड कंपन्या आहेत. मग आता इथे काय आहे, द BSE सेन्सेक्स विच इज अदरवाईज नोन ॲज BSE 30. सांगितलं होतं मी तुम्हाला, बेंचमार्क आहे BSE 30. इज द मोस्ट कॉमनली यूज टर्म व्हाईल रेफरिंग टू द ट्रेडिंग व्हॉल्यूम इन इंडिया अँड एशिया. व्हेन कम्पेअर्ड विथ NSE, आपण जर NSEशी BSEची तुलना केली तर BSE हॅज क्वाईट सिमिलर स्टॅटिस्टिक्स इन टर्म्स ऑफ टोटल मार्केट कॅपिटलायझेशन but terms of share volume. NSE is almost twice of BSE. NSE खूप मोठी आहे, नॅशनल आहे ना, BSEच्या डबल आहे. ठीक आहे, आत्तापर्यंत काय घेतलं आपण, स्टॉक एक्सचेंजचं मिनिंग घेतलं, प्रायमरी मार्केट सेकंडरी मार्केट घेतलेलंच आहे आणि BSEची इन्फॉर्मेशन घेतली. आता टुडेज on tomorrow's lecture we will discuss on history of Bombay Stock Exchange. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची आपण हिस्ट्री घेऊ. ओके, ठीक.